नमस्कार. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बाल्यावस्था आणि तारुण्याची अवस्था यांच्या मधला जो एक वयोगट आहे त्याला आपण किशोर वयीन अशी मुलं म्हणतो, ज्याला आपण ॲडोलसन्स वय असं म्हणतो. मग या वयातल्या मुलांचे नेमके काय प्रश्न आहेत, ते प्रश्न काय आहेत, त्याच्याबरोबर त्यांची उत्तरं काय आहेत, त्याच्यावर आपण कुणाचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आज आपण आरोग्य संपदा या कार्यक्रमाचं विशेष आयोजन केलेलं आहे. आणि त्यासाठी या विषयातल्या तज्ञ डॉक्टरांना आपण बोलवलेलं आहे. डॉक्टर तेजल दोशी. नमस्कार डॉक्टर. या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर तेजल दोशी या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कम्युनिटी मेडिसिन अर्थात जन औषध वैद्यकशास्त्र याच्या सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर त्या शहरी आरोग्य प्रशिक्षण केंद्र याच्या सुद्धा प्रभारी प्रमुख म्हणून काम करतात. त्यांनी त्यांचं MBBSचं शिक्षण हे लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये घेतलं आणि MDचं शिक्षण हे त्यांनी जन औषध वैद्यकशास्त्र नागपूरच्या महाविद्यालयामध्ये घेतलेलं आहे. आणि आज आपण त्यांच्याकडनं किशोरवयीन मुलांच्या समस्या काय आहेत आणि त्या सोडवताना नेमकी काय काळजी घेतली पाहिजेत, त्यासाठी कुणाचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेणार आहोत. डॉक्टर, तुमची जेव्हा मी ओळख करून दिली तेव्हा जन औषध वैद्यकशास्त्र हा शब्द आम्ही ऐकला, अर्थात कम्युनिटी मेडिसिन. आपल्या या विषयाकडे वळण्यापूर्वीच पहिलाच प्रश्न मला हा विचारायचा आहे, हे कम्युनिटी मेडिसिन म्हणजे नेमकं काय असतो, आम्हाला जरा साध्या सोप्या शब्दात सांगू शकाल का? कम्युनिटी मेडिसिन हा MBBSच्या फर्स्ट, सेकंड आणि थर्ड इयर अशा तिन्ही वर्षाच्या विद्यार्थ्यांना शिकवला जाणारा विषय आहे. हा विषय वैयक्तिक आरोग्य यावरती लक्ष केंद्रित न करता समाजाचे आरोग्य कसे निरोगी व सुदृढ असेल यावरती लक्ष केंद्रित करतो. या विषयाचे हे ध्येय असते की प्राथमिक आरोग्य सेवा म्हणजे मूलभूत सेवा जास्तीत जास्त जनसमुदायापर्यंत पोहोचून त्यांचे आरोग्य सुदृढ कसे राहील हे ध्येय असते. तर आता प्राथमिक आरोग्य सेवा म्हणजे काय, तर अशा आरोग्य सेवा ज्या सगळ्या पॉप्युलेशनला इझिली अवेलेबल होतील, त्यांना एक्सेप्टेबल असतील आणि याचबरोबर त्यांना अफोर्डेबल सुद्धा असतील. तर उदाहरण म्हणजे लसीकरण. लसीकरण हे प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते शहरातल्या मोठ्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. पण ग्रामीण भागात असल्यामुळे तिकडच्या जनतेला शहरात येण्याचा खर्च लागत नाही आणि शासनाकडून अवेलेबल झाल्यामुळे त्यांना ते अफोर्डेबल पण असतात आणि त्यांच्याच समाजात त्यांना भेटत असल्यामुळे त्या एक्सेप्टेबल पण असतात. तर त्यामुळे जन आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी या शाखेचे महत्त्व आहे. याच बरोबर या शाखेच्या अंतर्गत असलेल्या स्टॅटिस्टिक्स या सब्जेक्टमध्ये लोकसंख्या किती आहे, त्याचे आरोग्य कसे आहे, त्यात कुठले आजार आढळले जातात किंवा लोकांच्या आरोग्य विषयक गरजा काय आहेत याचे सुद्धा मोजमापन केले जाते. आणि रिसेंटली मागच्या वर्षीपासूनच नॅशनल मेडिकल कमिशनच्या गाईडलाईननुसार या शाखेअंतर्गत MBBSच्या विद्यार्थ्यांना फॅमिली अडॉप्शन प्रोग्राम हा सुरू करण्यात आला आहे. आता हा प्रोग्राम म्हणजे नेमकं काय की मुलांना अर्बन पॉप्युलेशन अर्बन स्लम्समध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये काही निवडक फॅमिलीज अलॉट करून दिल्या जातील आणि मुलं त्यांना दर महिन्याला व्हिजिट करतील. याने काय होईल, मुलांमध्ये प्रायमरी हेल्थ केअर अप्रोच डेव्हलप होईल आणि त्या कुटुंबांना सुद्धा त्यांच्या आरोग्यामध्ये काही
प्रॉब्लेम्स आहेत का, ते प्रॉब्लेम असतील तर कुणाला अप्रोच करायचा, कुठे जायचं, त्यांना काही फॅसिलिटीज अवेलेबल आहेत का, यांची योग्य ती माहिती योग्य माणसांकडून मिळेल. तर या शाखेअंतर्गत हा कुटुंब दत्तक कार्यक्रम आता राबवला जातो. आणि या शाखेनंतर बरीच करिअर ऑप्शन्स पण आहेत. म्हणजे तुम्ही कॉलेजमध्ये अकॅडमिक्स मध्ये येऊ शकता, किंवा पॉलिसी मेकिंग, हेल्थ ऍडमिनिस्ट्रेशन, रिसर्च कन्सल्टंट, प्रोजेक्ट कन्सल्टंट, अशा विविध क्षेत्रांमध्ये तुम्हाला सक्सेसफुल करिअर करता येते. नेमकं किशोरवयीन मुलं म्हणजे कोणता वयोगट आहे आणि या वयोगटाची अशी काही शास्त्रीय व्याख्या आपल्याला सांगता येते का? किशोरवयीन वय किंवा त्यालाच इंग्लिशमध्ये अडोलसंट ग्रुप असं सुद्धा म्हणतात. तर बालपणापासून ते तारुण्यापर्यंतच्या प्रवासामध्ये आयुष्यातील हा असा एक टप्पा आहे ज्यामध्ये तरुणवयीन मुलांमध्ये शारीरिक, जैविक, मानसिक, सामाजिक, भावनिक अशा विविध स्तरांवरती तीव्र गतीने बदल घडून येतात आणि हळूहळू ही मुलं प्रौढ म्हणून ओळखली जातात. तर अशा या प्रवासामध्ये मुलांमध्ये विविध स्तरांवरती बदल होत जातात. आता जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी 10 ते 19 या वयोगटातील मुलांना अडोलसन्स असं म्हणले आहे. टीनेज म्हणजे 13 ते 19 वय आणि अडोलसन्स म्हणजे 10 ते 19. आता यालाच संलग्न अशा बरेच व्याख्या. आता तरुण कुणाला म्हणायचे? ओके, तर तरुण हे वय साधारण 10 ते 24 वर्ष वयोगटातील मुलांना तरुण असं म्हणले जाते. ओके, अडोलसन्स हा पर्टिक्युलरली पिरियड 3 टप्प्यांमध्ये असतो. अर्ली अडोलसन्स, मिडल अडोलसन्स आणि लेट अडोलसन्स. तर अर्ली अडोलसन्स हे 10 ते 14 वर्षाचे मुलं असतात आणि या पिरियड मध्ये मोस्टली शारीरिक व जैविक बदल घडून आलेले दिसतात. त्यानंतरचा काळ म्हणजे मिडल अडोलसन्स, 15 ते 17 वर्ष. यामध्ये मानसिक, भावनिक आणि सामाजिक परिवर्तन होते. आणि त्यानंतरचा शेवटचा लेट अडोलसन्स पिरियड म्हणजे 18 ते 19 वर्ष. त्यामध्ये जवळपास सगळे बदल घडून आपल्याला मुलांमध्ये ते प्रौढत्व जाणवायला लागतं. तर आता आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की मुलांमध्ये आणि मुलींमध्ये म्हणजे दोघांमध्ये नेमके या अवस्थेमध्ये शारीरिक बदल कोणते होतात? शारीरिक बदलांबद्दल एक गोष्ट खूप वैशिष्ट्य आहे की ते खूप झपाट्याने होत जातात. बाल्य अवस्था म्हणजे वयाच्या 1 वर्षापर्यंत ज्या झपाट्याने शरीराचा वाढ होतो तेवढ्याच झपाट्याने वाढ होणारा हा आयुष्यातील दुसरा टप्पा असतो. या टप्प्यातील वाढ ही शरीरातील विशिष्ट संप्रेरक किंवा हॉर्मोन्स यांच्या इन्फ्लुएन्स खाली होते. तर मुला मुलींमध्ये काही कॉमन वाढ होते. म्हणजे बोन मास वाढणे, मसल मास वाढणे, वजन, उंची यांची वाढ होणे. तर मेंदूमधील पिट्युटरी ग्लँड मधून जे ग्रोथ हार्मोन सिक्रीट होते त्याचा सिक्रिशनचा रेट दुपटीने वाढतो आणि त्याच्यामुळे प्रौढ अवस्थेतील साधारणतः 50% वजन आणि 20% उंची या किशोर वयात वाढल्या जाते. आपल्याला झपाट्याने एखादा मुलगा किंवा मुलगी एकदम उंच झालेली दिसतात, वजनातही त्यांच्या झपाट्याने फरक झालेला दिसतो. तो या संप्रेरकांचा परिणाम आहे. ग्रोथ हार्मोनच्या परिणामाअंतर्गत हे शारीरिक बदल होत जातात. त्याचबरोबर शरीराची शक्ती आणि कार्यक्षमता सुद्धा वाढलेली दिसते. यानंतर लैंगिक दोन्ही मुला मुलींमध्ये विशिष्ट असे त्यांचे लैंगिक बदल घडतात. तर पिट्युटरी ग्लँड मधून FSH म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि LH म्हणजे ल्युटिनायझिंग हार्मोन या हार्मोनचे सिक्रिशन झाल्यामुळे दोन्ही जेंडर्स मध्ये आपल्याला बदल जाणवू लागतात. आता या बदलांचे क्लासिफिकेशनसाठी टॅनर स्टेजिंग ही मेडिकल टर्म यूज केल्या जाते. तर आपण पहिले मुलींमध्ये होणारे बदल बघू. मुलींमध्ये टॅनर स्टेजिंग ही 3 स्टेजेस मध्ये होते. पहिली स्टेज असते ही थेलार्क. ही म्हणजे स्तनांची वाढ होणे. तर साधारण 9 ते 10 वर्षांमध्ये सर्वप्रथम स्तनांची वाढ व्हायला सुरू होते. त्यानंतर साधारण 1 महिन्यानंतर स्टेज येते प्युबार्क. या स्टेजमध्ये प्युबिक आणि आर्मपिट मधले हेअर्स डेव्हलप होणे, इतर दुय्यम लैंगिक कॅरेक्टर्स डेव्हलप होणे म्हणजे हिप्सला गोलाकार येणे किंवा चेहऱ्यावर ऍक्नेचे डेव्हलपमेंट होणे, हे इतर सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स आपल्याला बघायला मिळतात. आणि शेवटची फेज असते ती म्हणजे मेनार्क. मेनार्क म्हणजे साधारण
प्युबार्क नंतर 1 ते 3 वर्षानंतर येते आणि मेनार्क म्हणजे मुलीला आलेली पहिली मासिक पाळी. बरोबर. डॉक्टर, आपण हा विषय पुढे बोलणारच आहोत, पण प्रेक्षक हो, आपण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर तेजल दोशी यांच्याशी. डॉक्टर, तुम्ही मगाशी सांगत होतात की मुलींमध्ये जे काही शारीरिक बदल होतात या वयोगटात त्याबद्दल आपण बोलत होतात. आपण बाह्य शरीरामध्ये जे बदल घडून येतात ते स्पष्टपणे आपल्याला जाणवतात, पण याच बदलांबरोबर आंतरिक लैंगिक अवयव सुद्धा डेव्हलप होतात, जसे की ओव्हरीज आणि युटेरस म्हणजेच गर्भाशयाची पिशवी यांची साईज वाढते. त्यानंतर स्त्री बीजांड ते रिलीज व्हायला सुरू होतं. अशा अनेक आंतरिक लैंगिक अवयवांमध्ये सुद्धा स्त्रीमध्ये बदल घडून येतात. मासिक पाळीच्या आसपास क्लिअर किंवा व्हाईट स्त्राव हा व्हायला लागतो. तर अशा प्रकारचे सगळे बदल हे मुलींमध्ये घडून येतात. मुलांमध्ये नेमके कोणते शारीरिक बदल होतात? आपण बघितलं मुलींमध्ये 9 ते 10 वर्षांपासून बदल घडायला लागतात. तर मुलांमध्ये हे जे प्युबर्टी चेंजेस आहे ते थोडेसे उशिरा येतात. साधारणतः 11 ते 12 वर्षानंतर मुलांमध्ये पहिली स्टेज म्हणजे प्युबिक हेअर डेव्हलपमेंट ही स्टार्ट होते. याच्याच सोबत मुलांमध्ये दुसरे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर सुद्धा दिसायला लागतात, जसे आवाजात बदल होणे, दाढी मिशांवरती केस येणे. सो या प्रकारची बदल मुलांमध्ये होतात. या स्टेज नंतर साधारण 1 वर्षांनी मुलांमध्ये इजॅक्युलेशनची प्रक्रिया सुरू होते आणि त्यांना फायनल प्युबर्टी अचीव्ह होते. या काळातल्या मुला मुलींमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात मूड स्विंग्स दिसतात आपल्याला. तर हे मानसिक बदल नेमके कोणते असतात ते आम्हाला सांगाल का? आपण जसं पहिले बोललो की मानसिक बदल हे शारीरिक बदलानंतर सुरू होतात. साधारण 15 ते 17 वयोगटामध्ये हे बदल दिसायला सुरू होतात. आता इथे पण मेंदू मधला भाग इन्व्हॉल्ड आहेच. तर मेंदू मधील लिंबिक सिस्टीम म्हणजेच ज्याला आपण लिंबिक सिस्टीम म्हणजेच भावनांचे केंद्र किंवा इमोशनल ब्रेन असं म्हणतो, हा ब्रेन सर्वप्रथम विकसित व्हायला सुरुवात होते आणि त्यानंतर मेंदूमधील निओकॉर्टेक्स म्हणजे विचारांचे केंद्र किंवा त्याला आपण थिंकिंग ब्रेन असं म्हणतो, त्याची डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात होते. तर याचा सारांश असाच की सर्वप्रथम भावनिक बदल सुरू होतात. म्हणजे आपण बघितले मूड स्विंग्स किंवा इम्पल्सिव्हिटी, रिस्क टेकिंग बिहेवियर, हे बदल पहिले येतात आणि त्यानंतर विचारांची परिपक्वता यायला सुरू होते. अगदी बरोबर आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो की या काळात त्यांच्या विचारांची बैठक तयार होते, आपली मतं होतात पक्की स्वतःची अशी. त्याला कारण हे आहे. तर हो. आणि पहिले भावनांचं केंद्रस्थान विकसित झाल्यामुळे पहिले भावना आपल्याला दिसू लागतात, जसे त्यांना पूर्ण स्वातंत्र्यासाठी अट्टहास असतो किंवा एखादी गोष्ट त्यांना अशीच हवी असते. मूड स्विंग्स दिसतात. जर एखादी गोष्ट मनासारखी न झाल्याने संताप होणे, कधी कधी आक्रमक रूपांतर होणे, या प्रकारची, किंवा कधी रडू येणे, ही पण त्याच्यामध्ये इमोशनल होतात काही वेळेला. हो, नक्कीच. तर या भावनिक बदलांसोबत आता मानसिक परिवर्तन कसे होते किंवा एक पर्सनॅलिटी कशी डेव्हलप होते. तर भावनिक बदलांचा हा संघर्षाचा काळ सुरू असताना जर घरच्यांशी घनिष्ठ संबंध आहेत की नाही, मित्रांची संगती कशी आहे किंवा सभोवतालचे वातावरण किती पूरक आहे, यावरती साधारणतः एक व्यक्तिमत्व घडत जाते आणि मानसिक परिवर्तन होते. बरोबर. किशोरवयीन हा जो वयोगट आहे की या वयोगटातल्या मुलांची आपण विशेष काळजी घेतली पाहिजे. तर ती नेमकी काळजी पालक म्हणून कशी घेतली पाहिजे, आपण काही सांगू शकाल का? सर्वप्रथम पालकांनी हे लक्षात घ्यावं की भविष्यातील हा असा क्षणभंगूर तात्पुरता काळ असतो, पण तो पुढील भविष्यासाठी नक्कीच निर्णायक ठरतो. म्हणजे यामध्ये आपल्या मुलाला कसे निरोगी वातावरण भेटते, सभोवतालचे वातावरण कसे असते, यावरती त्याची एक कायमस्वरूपी पर्सनॅलिटी तयार होणार असते. खरंय, म्हणजे पाया तयार होत असतो त्याच्या व्यक्तिमत्वाचा. हो, नक्कीच. आणि दुसरे कारण म्हणजे हे जे बदल आहेत शारीरिक किंवा मानसिक भावनिक, यामधून जेव्हा एखादं मूल जात असतं तेव्हा हे बदल एक्सेप्ट करणं हे पण त्याच्यासाठी तेवढं आव्हानात्मक असतं. ओके, त्यामुळे पालकांनी या 2 गोष्टींचा नक्कीच विचार करायला पाहिजे. सर्वप्रथम आहारामध्ये विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अगदी महत्त्वाचं आहे ही गोष्ट. कारण या दरम्यान जो आहार आपण आपल्या पाल्याला देतो त्या आहारावरती आपल्या पाल्याचे पुढील
शारीरिक आरोग्य हे अवलंबून असते. आता ते कसे हे सायंटिफिक रिसर्च नुसार आपण बघितलेले आहे. तर या काळामध्ये पाल्याला जर पूरक आहार भेटला तर त्याची वजन किंवा उंची हे स्टँडर्ड रेंजमध्ये राहण्यास मदत होते. त्यानंतर विशेषतः मुलींचे जर आरोग्य सुदृढ असेल तर रिसेंट रिसर्च नुसार तिच्या संततीवर सुद्धा त्याचा परिणाम पडतो. तसेच जर एखादं बाळ लहानपणापासून कमकुवत असेल तर त्याचे आरोग्य सुधारण्याची ही शेवटची संधी असते. जर इथे आपण हस्तक्षेप केला, इथे आपण व्यवस्थित त्यांना आहार दिला तर मुलं नॉर्मल रेंजला येण्यास मदत होते. हे झाले शारीरिक रिलेटेड जी पालकांनी काळजी घ्यायची फार महत्वाची आहे ही, कारण सध्याच्या जमान्यामध्ये फास्ट फूडचा जमाना आहे आणि पटकन उपलब्ध असलेलं खाणं या मुलांनाही त्याचं आकर्षण असतं या वयोगटातल्या, आणि कदाचित ते पालकांकडनंही दिलं जातं. तर तुम्ही जे म्हणलात ते प्रेक्षकांनी सुद्धा आणि सगळ्या पालकांनी सुद्धा लक्षात घेण्याची योग्य अशी वेळ आहे असं मला वाटतं की किशोरवयीन मुलांचे जर तुम्ही पालक असाल तर तुम्ही त्यांच्या आहारावर विशेष लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर पालकांनी दुसरा मुद्दा म्हणजे त्यांच्या भावनिक किंवा मानसिक विकासांवरती लक्ष दिले पाहिजे. आता ते लक्ष देण्यासाठी काय करावे? त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करणं, त्यांना जेवायला एक डिनर टेबल वरती एक ऍटलीस्ट दिवसातून एका वेळचं जेवण त्यांच्यासोबत घेणं किंवा त्यांच्याशी मोकळेपणाने गप्पा मारणं, एखाद्या वॉकला जाऊन येणं. तर या सगळ्या माध्यमातून आपण मुलांच्या भावनिक किंवा मानसिक गरजांना आपण लक्ष देऊ शकतो. याचबरोबर अजून एक गोष्ट आहे म्हणजे शैक्षणिक पाया. या वर्षांमध्ये मुलांचा 10वी किंवा 12वीचे हे महत्त्वाची वर्ष येतात. करिअर ऑप्शन्स डिसाईड होतात ज्यावरती त्याचं आयुष्यातील पूर्ण भवितव्य डिपेंड करतं. त्यामुळे शैक्षणिक दृष्टीने सुद्धा पालकांनी या वयोगटाकडे लक्ष देणे अतिशय महत्त्वाचे आहे. खरंच खूप महत्त्वाचं आहे. प्रेक्षक हो, म्हणजे आहाराच्या दृष्टीने तर आपल्याला या मुलांकडे लक्ष द्यायचंच आहे, पण जसं डॉक्टर सांगतायत त्यांची भावनिक वाढ होत असते. त्यामुळे जितका चांगला वेळ तुम्ही त्यांच्याबरोबर घालवाल, त्यांच्या प्रश्नांना कदाचित उत्तर देण्यासाठी तो असेल, तो तितकंच महत्वाचं आहे असं मला वाटतं. आता याच्यानंतर मला एक जो प्रश्न विचारायचा आहे तो असा की त्यांना या वयोगटामध्ये खूप अडचणी सुद्धा येत असतात. इतके प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होतात की काही वेळेला त्यांची परिस्थिती कन्फ्यूज झाल्यासारखी होते. आणि मग जसं मी मगाशी उल्लेख केला तसं की काही वेळेला विभक्त कुटुंब पद्धतीमुळे किंवा काही वेळेला मित्रही कमी असतील, बोलले जात नाहीत हे प्रश्न. तर मला जाणून घ्यायला आवडेल की या वयोगटातल्या मुलांचे नेमके प्रश्न किंवा अडचणी शारीरिक मानसिक कोणत्या असतात? जेव्हा आपण अडचणी किंवा समस्या म्हणतो तर मेडिकल टर्म्स मध्ये कधी समस्या या त्यांना कळतात किंवा कधी नकळतही असतात, ज्या त्यांना कळतही नाहीत आणि त्या तशाच पुढे जातात. तर आपण सुरुवात शारीरिक समस्यांपासून करू. आता आपण बघितलंय शरीराची वाढ झपाट्याने होते त्यामुळे भूक सुद्धा तीव्र लागते. पण बरेचदा काय होतं की काहीतरी एक डायटरी फॅड आहे किंवा अमुक पदार्थ आवडतच नाही, त्यामुळे घरच्या आहाराकडे थोडं दुर्लक्ष केलं जातं. आणि याच वेळेस काय होतं की बाहेर पडलो, फ्रेंड्स बरोबर आहे, काही ओकेजन आहे, आणि हल्ली आजकाल ओकेजन सुद्धा लागत नाही, त्यांच्या पॉकेट फ्रेंडली बजेटमध्ये त्यांना पाहिजे ते फूड स्टॉल्स अवेलेबल असतात. हो, त्यामुळे जंक फूड, फास्ट फूड हे खाण्याची टेंडन्सी खूप वाढली आहे. तर यामधून त्यांना उद्भवणाऱ्या समस्या म्हणजे ओव्हर किंवा अंडर न्यूट्रिशन म्हणजे माल न्यूट्रिशन. स्थूलतेचे प्रमाणही वाढते किंवा अंडर न्यूट्रिशनचेही प्रमाण वाढते. त्यानंतर दुसरी महत्वाची मुलींमधील समस्या म्हणजे आहे ॲनिमिया. आणि ॲनिमिया म्हणजेच आयर्न डिफिशियन्सी डिसऑर्डर. तर दर मासिक पाळीमध्ये जो रक्तस्राव होतो त्याच्यामुळे जर मुलींना थोडाही संतुलित आहार भेटला नाही तर त्यामध्ये ॲनिमिया होण्याचे चान्सेस खूप वाढतात. बरोबर आहे. तर हा एक अजून प्रॉब्लेम आहे. किंवा विकतचे सारखे जेवण जेवल्यामुळे पॅरासायटिक इन्फेक्शन्स हे सुद्धा कॉमन असतात. वेगवेगळ्या जीवनसत्वांची कमतरता भासते. तर हे सगळे शारीरिक किंवा न्यूट्रिशन रिलेटेड समस्या आहेत. बरोबर. आता आपण मानसिक समस्यांबद्दल सुद्धा बोलूयात, पण प्रेक्षक हो, तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर, तुम्ही सांगत होतात की या वयोगटामध्ये शारीरिक समस्या किंवा अडचणी, कमतरता या काय असतात,
आता आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की मानसिक किंवा भावनिक काय बदल तर आपण पाहिले, पण अडचणी काय येतात आणि वर्तणुकीच्या दृष्टीने सुद्धा काय नेमकं घडत असतं? मानसिक अडचणींचा असा भाग आहे की जर त्यांना मोकळेपणाचे वातावरण भेटले नाही, कुणी शेअर करायला नसेल किंवा कंटिन्युअसली मित्रांच्या दबावाखाली ते राहत असतील किंवा अकॅडमिक बर्डन घेत असतील, तर या सगळ्यांमध्ये त्यांची भावनिक कोंडी व्हायला सुरुवात होते आणि या भावनिक कोंडीचे रूपांतर संतापामध्ये होते आणि कधी कधी आक्रमक रूपांतरही आपण बघण्यात येतो. आजकाल सोशल मीडियावरती खूपच रिसेंट न्यूज आहे की एक 18 वर्षाच्या मुलांनी आपल्या स्वतःच्या आईला जीवाशी मारले. बापरे. हो, तर असे आक्रमक रूपांतर होते. पण या मागचे छोटे छोटे इन्सिडेंसेस युजली निग्लेक्ट केले जातात की ही भावनिक कोंडी का होते किंवा त्याचा उद्रेक का होत असेल, उद्रेक का होतो, त्या एक्स्ट्रीम अशा पातळीवर ते का जाऊन वागत असतील. हो, नक्कीच. तर या प्रकारच्या भावनिक किंवा मानसिक अडचणी या वयोगटातली मुलांमध्ये दिसून येतात. आता मानसिक अडचणी म्हणजे त्यामध्ये अँक्झायटी, डिप्रेशन किंवा इंट्रोवर्ट नेचर, अँटी सोशल नेचर हे हळूहळू डेव्हलप व्हायला लागते. सामाजिक अडचणीमध्ये जर त्यांना पूरक वातावरण भेटलं नाही किंवा घरात काही कठीण परिस्थिती आली तर अशा केसमध्ये स्पेशली मुलींच्या बाबतीमध्ये स्कूल ड्रॉपआउटचे प्रमाण खूप वाढते, म्हणजे शाळेतून गळती. येस. तर नवीन रिसर्चनुसार असे बघण्यात आले आहे साधारण 18% मुली, या वयोगटातील 18% मुली या ना त्या कारणास्तव स्कूल ड्रॉपआउट होतात. ओके, तर हे एक गोष्ट आहे. किंवा समाजातील परिस्थितींमुळे काही बिकट परिस्थितींना बळी पडून मुलं चाइल्ड लेबर सुद्धा होतात. तर बाल कामगार ही सुद्धा एक महत्वाची सामाजिक अडचण आहे. खरं. आता आपण बोलू लैंगिक अडचणींबद्दल. लैंगिक अडचणींचा मूळ गाभा इथे येतो की हा विषय एवढा अवघड किंवा कठीण आहे की तो शेअर करण्यासाठी त्यांच्याकडे कुणीच अवेलेबल नसतं आणि खुलेपणाने मोकळेपणाने या विषयावर बोललंही जात नाही, कुटुंबामध्ये आणि बाहेर सुद्धा. कुटुंबामध्ये पालकांसोबत किंवा एखाद्या सज्ञात प्रौढ सोबत तर बोललेच जात नाही आणि बाहेर पण आपल्याच वयोगटातल्या मित्रमैत्रिणींकडून काहीतरी अर्धवट इन्फॉर्मेशन भेटते किंवा आजकाल सोशल मीडियाचा अतिवापर झाल्यामुळे तिकडूनही काही चुकीची माहिती मिळते. तर या सगळ्यांचा परिणाम असा होतो की त्यांच्यामध्ये साध्या किंवा खूप अतिशय गंभीर अशा लैंगिक समस्या उद्भवू शकतात. त्या म्हणजे एकापेक्षा जास्त किंवा लग्नापूर्वी सेक्शुअल रिलेशनशिप ठेवल्यामुळे गर्भधारणा होणे. आता या गर्भधारणेनंतर त्यांचा बेकायदेशीर गर्भपात करण्याची वेळ येणे आणि जर असे गर्भपात झाल्यास मुलींच्या जीवाला सुद्धा धोका असतो. आणि असे गर्भपात झाल्यानंतर जेव्हा त्यांना पुन्हा संतती प्राप्तीसाठी प्रयत्न करायचे असतात तेव्हा सुद्धा कठीण जाऊ शकते. नक्कीच त्याला प्रॉब्लेम येणार. हो, हे मुलींमध्ये. आणि दोन्ही लिंगांना म्हणजे बॉईज आणि गर्ल्स असं दोघांनाही सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शनचे प्रमाण सुद्धा खूप वाढते. तर अशा प्रकारच्या विविध सेक्शुअल अडचणी सुद्धा या मुलांना सामोरे जावं लागू शकतं. फारच महत्वाची माहिती देताय तुम्ही डॉक्टर की शारीरिक अडचणी काय असू शकतात, त्यांच्या भावनिक अडचणी काय असू शकतात आणि लैंगिक सुद्धा समस्या या वयोगटामध्ये काय नेमक्या उत्पन्न होत असतात हे आपण आजूबाजूला बघत असतो आणि हे गंभीर प्रमाण आपल्याला आता वाढताना दिसतंय त्याचं. पण आता मग साहजिकच पुढचा प्रश्न असा येतो की तुम्ही हे अतिशय विस्ताराने सविस्तर पद्धतीने आम्हाला सांगितलं, पण मग या अडचणी या समस्या त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेल्या असताना पालकांची नेमकी भूमिका यामध्ये कशी असली पाहिजे किंवा पालकांनी या अडचणी सोडवण्यासाठी नेमके कसे प्रयत्न केले पाहिजेत? कारण समस्या तर कळल्यात, आता उत्तर सोल्युशन अपेक्षित आहे. हो, पालकांनी सर्वप्रथम हे लक्षात ठेवावे की किशोरवयीन मुलांना एक आव्हान न समजता त्यांच्या भविष्यासाठी एक उत्तम संधी म्हणून समजावे. असे केल्यास त्यांना त्यांच्या पाल्याशी जुळवून घ्यायला मदत होईल. ओके, तर सर्वप्रथम आपण शारीरिक अडचणींना काय सोल्युशन देता येईल हे बघू. तर शारीरिक अडचणी सोडवण्यासाठी सर्वप्रथम मूलभूत उपाय म्हणजे घरचा आहार, घरचा पोषक आहार. तर पालकांनी ते कसं आपल्या पाल्याला देता येईल. फॉर एक्झाम्पल, घरी छोट्या सुटसुटीत पण पौष्टिक रेसिपी ट्राय कशा करता येतील.
त्यानंतर मुलांसोबत जसं मी सांगितलं एकत्रित ऍटलीस्ट दिवसातील एक मील तरी घेणे, एकत्र जेवण करणे, मुलांना बाहेरील खेळ खेळण्यास प्रवृत्त करणे, म्हणजे त्यांच्यामध्ये स्थूलता येणार नाही आणि त्यांना योग्य ती भूक लागून त्यांचा आहार पण व्यवस्थित होईल. आणि हे सगळे करत असताना पालकांनी हे लक्षात घ्यावे की त्यांनी सुद्धा त्या सवयी स्वतःसाठी अंमलात करणे अतिशय महत्वाचे आहे. दुसरा महत्वाचा विषय येतो तो म्हणजे शैक्षणिक करिअर ऑप्शन्स. यामध्ये आपण बरेचदा बघतो की पालक आणि पाल्य यांच्यामध्ये खूप संघर्ष दिसतो आपल्याला, कारण पालकांना मे बी आपली जी स्वप्न अपुरी राहिली ती कदाचित मुलांकडून ते अपेक्षा करत असतात. मी हे नाही म्हणणार की ते लागतात, पण एक साहजिक त्यांना अपेक्षा ती वाटते आणि मुलांना त्यांचेच काहीतरी त्यांच्या वयाच्या समजुतीनुसार करिअर ऑप्शन्स करायचे असतात. या केसमध्ये मुलांना पालकांनी एखाद्या गोष्टीवरती स्वतः सविस्तर चर्चा करणे हे महत्वाचे आहे. जर त्या चर्चेतून प्रश्न सुटत नसेल तर एखाद्या तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे, अगदी महत्वाचे आहे. तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे किंवा मग घरातील एखाद्या प्रौढ व्यक्तीबरोबर ज्याच्याशी मुलगा सुद्धा कम्फर्टेबल आहे अशा व्यक्तींबरोबर सविस्तर चर्चा करणे. मला तर वाटतं समुपदेशकाचीही मदत अशा वेळेला घ्यायला काही हरकत नाही. शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा अनेक समुपदेशक आपल्याला उपलब्ध आहेत. हो, आजकाल करिअर काउन्सिलर सगळीकडे अवेलेबल आहेत आणि मुलं सुद्धा तिथे यायला कम्फर्टेबल असतात. बरोबर. पण या सगळ्या प्रोसेसमध्ये दोन गोष्टींचं लक्ष ठेवावं की मुलांची यायला हरकत नको आणि मुलं स्वतःच्या आवडीने तिथे यायला तयार झाले पाहिजे. तर हे सर्वात महत्वाचं आहे. त्यानंतर या झाल्या साधारणतः शारीरिक अडचणी कशा सोडवता येतील आणि शैक्षणिक अडचणी पण आपण बोलू. शारीरिक आणि शैक्षणिक अडचणी. आता आपण जाऊ लैंगिक अडचणींकडे. तर हा अतिशय महत्वाचा आणि कठीण मुद्दा आहे, कारण इथे पालक आणि पाल्य यांच्यामध्ये संघर्ष असायला डिस्कशनच नसतं, त्याच्यामुळे संघर्ष पण नसतो. बरोबर आहे. ओके. आणि मुलांना योग्य शास्त्रीय व माहितीच्या अभावामुळे मुलं काही ना काहीतरी चुका करतात असं त्यांना वाटत राहतं. तर सर्वप्रथम पालकांनी मुलांना एक मित्र किंवा मैत्रिणीच्या स्वरूपामध्ये हा विषय बोलायला पाहिजे. मुलगी असेल तर आईने आणि मुलगा असेल तर वडिलांनी स्वतः पुढाकार घेऊन हा विषय योग्य ती वेळ बघून बोलायला पाहिजे. अगदी खरं. मुलींच्या केसमध्ये विशेषतः आईने मासिक पाळीबद्दल तिला पहिलेपासून माहिती देणे, मासिक पाळी काय असते, त्यामध्ये नेमके काय होते आणि ती किती नैसर्गिक गोष्ट आहे हे तिला सांगणे महत्वाचे आहे. उलट पाळी न येणं हे अनैसर्गिक आहे हे तिच्या मनात कुठेतरी गेलं पाहिजे. पाळीच्या दरम्यान बऱ्याच मुलींमध्ये लाज बाळगतात, संकोच असतो त्यांच्यामध्ये. हा संकोच आईला दूर करता आला पाहिजे आणि आईने आश्वासन दिले पाहिजे की तू ज्या फेज मधून जातीये ते सगळं काही मी सुद्धा अनुभवलं आहे. तर यामुळे मुलीला एक विश्वास होईल की आई आपली आई पण आहे आणि मैत्रीण पण आहे. अगदी खरं. तसेच पाळीच्या वेळेस मेन्स्ट्रुअल हायजीन कशी करावी. आता आईच्या काळामध्ये कदाचित वेगळ्या पद्धतीची मेन्स्ट्रुअल हायजीन मेथड्स असतील, पण या काळाबरोबर हे बदलत गेलं. आता सॅनिटरी नॅपकिन्स आले, मेन्स्ट्रुअल कप्स आहेत, टॅम्पन्स आहेत. तर या नवीन पण चांगल्या मेन्स्ट्रुअल हायजीनच्या मेथड्स कशा वापराव्यात यासाठी वेळ आली तर तज्ञांचा सल्ला सुद्धा घ्यायला हरकत नाही. ही चर्चा आपण अशीच पुढे चालू ठेवणार आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. डॉक्टर, तुम्ही मगाशी सगळ्या समस्यांना उत्तर काय आहेत हे सांगत होतात किंवा सोल्युशन्स काय नेमकी, पण याच वयोगटामध्ये व्यसनांचंही प्रमाण वाढल्याचं आपल्याला दिसतं किंवा ही मुलं कोणत्या ना कोणत्या ॲडिक्शन मध्ये आहेत असं आपल्याला दिसतं. तर ही व्यसनाधीनता हे सुद्धा फार मोठा प्रश्न असला तर तुम्ही त्याच्यावर काय सोल्युशन सांगू शकाल? आता व्यसनाधीन म्हणलं की सगळ्यात पहिले सारासर विचार येतो एकतर दारू, सिगरेट किंवा अंमली पदार्थ यांचंच व्यसन असू शकतं. पण आजकालच्या जमान्यात स्पेशली ऑनलाईन आणि सोशल मीडिया एवढे इझिली अवेलेबल झाले आहेत, तर डिजिटल एडिक्शन हा एक महत्वाचा मुद्दा आहे. डिजिटल एडिक्शन. डिजिटल एडिक्शन या महत्वाच्या मुद्द्यात पालक
दोघांनी मिळून कसं हँडल करायचं हे सर्वात महत्वाचं आहे. आता मी मगाशी जी केस डिस्कस केली की 18 वर्षाच्या मुलांनी आईला जीवाशी ठार केलं, तर आईने फक्त त्याला मोबाईल वापरू नको आणि अभ्यास कर एवढेच बोलले होते आणि त्या गोष्टीचं त्याचं खूप रुद्र रूपांतर झालं. तर डिजिटल ॲडिक्शन हँडल करताना किंवा दुसरेही ॲडिक्शन बद्दल पालक फक्त आपल्या पाल्याला मार्गदर्शन करू शकतात पण हस्तक्षेप करू नाही शकत. हे असं कोवळं घडण्या बिघडण्याचं वय असतं की पालकांनी आपण चांगलं आणि वाईट हे त्यांच्या समोर मांडू शकतो पण शेवटी निर्णय हा त्यांनाच घ्यायचा असतो. त्यामुळे आणि ॲडिक्शन ही एक सेन्सिटिव्ह गोष्ट असल्यामुळे पाल्याचे जेव्हा मनाची तयारी असेल, जेव्हा तो कम्फर्टेबल असेल तेव्हाच तज्ञांचे मार्गदर्शन आणि सल्ला घ्यावा. विशेषतः एक गोष्ट सांगावीशी वाटते की तज्ञांचे मार्गदर्शन घेतल्यानंतर त्यांच्याकडून जे काही उपाय आपल्याला भेटतील ते विनाकारण मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईक यांच्याशी चर्चा करू नये. यामुळे पाल्याची कॉन्फिडेन्शियलिटी डिस्टर्ब होते आणि त्यांचा जो आपले प्रश्न चव्हाट्यावर आलेत आणि सगळ्यांची चर्चा होत आहेत असं त्याला वाटायला लागतं. हो, आणि एक्झॅक्टली, आणि हे समजत नाही की पालक आपले मित्र आहेत की शत्रू. म्हणजे हळूहळू जो पालकावरचा विश्वास आहे तो कुठेतरी त्याचा डिस्टर्ब होतो. त्यामुळे हे अतिशय महत्वाचे आहे की तज्ञांचे सल्ला घेणं किंवा डी ॲडिक्शन सेंटरला व्हिजिट करणं. तरी त्यानंतरचे जे उपाय आहेत ते आपण एक कौटुंबिक उपाय किंवा त्यांच्यावरती हल काढावे. हे सगळं आपण बघतोय, अडचणी काय आहेत, समस्या काय आहेत आणि त्याच्यावरची सोल्युशन्स काय आहेत. पण असा काही मापदंड किंवा ज्याला क्रायटेरिया आपण म्हणतो, तर या किशोरवयीन मुलांच्या आरोग्याचे असं काही मोजमाप करायचे निकष ठरलेले आहेत का की हे या निकषांमध्ये हे जर बसत असतील तर उत्तम आरोग्य आहे असे? पर्टिक्युलरली त्यांच्या एज ग्रुपचे निकष खूप डिफाईन केले गेले नाहीत, पण तरी सुद्धा त्यांचं आरोग्य किंवा राष्ट्रातील ओव्हरऑल युथचं आरोग्य कसं आहे हे काही इंडिकेटर्सनी आपण नक्कीच बघू शकतो. तर सर्वप्रथम खूप कॉमनली यूज होणारा इंडिकेटर म्हणजे BMI, बॉडी मास इंडेक्स. तर बॉडी मास इंडेक्स हा कॅल्क्युलेट करताना कुठल्याही व्यक्तीचं किलोग्राम मधील वजन हे त्याच्या मीटर मधील उंचीने भागून हा कॅल्क्युलेट केला जातो. पण हे प्रौढ व्यक्तींसाठी अवेलेबल आहे. तर 0 ते 18 वयोगटातील व्यक्तींचे BMI हे एज स्पेसिफिक किंवा जेंडर स्पेसिफिक असतात. आणि ह्याची माहिती आपल्याला जागतिक आरोग्य संघटना किंवा IAP म्हणजे इंडियन असोसिएशन ऑफ पीडियाट्रिक्स किंवा ICDS इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस या संस्थेमधून किंवा या प्रोग्राम्स मधून स्पेसिफिक ग्रोथ चार्ट दिलेले आहेत. म्हणजे मुलांसाठी वेगळे आणि मुलींसाठी वेगळे. तर त्या ग्रोथ चार्टचा वापर करून आपण हे बघू शकतो की आपले मूल हे नॉर्मल लिमिट मध्ये आहे की नाही. येस. आणि BMI हा पुढील फ्युचर मधील येणारे जे आपले आजार आहेत त्यांचा एक प्रेडिक्टर पॉइंट आहे. सरळ, सोपा आणि इझी प्रेडिक्टर पॉइंट आहे. BMI सोडून राष्ट्रीय स्तरावरती मुलींमधील जे ॲनिमियाचे प्रमाण आहे म्हणजे ॲनिमिया प्रिव्हेलन्स इन 15 to 19 इयर्स ऑफ गर्ल्स हे एक महत्वाचे इंडिकेटर राष्ट्रीय स्तरावरती यूज होते. तर नुकत्याच 2019-20 मध्ये रिलीज झालेल्या NFHS 5 म्हणजे नॅशनल हेल्थ अँड फॅमिली सर्व्हे या डेटानुसार जवळपास 55% मुलींमध्ये ॲनिमिया असतो. बापरे. आणि 25% मुलांमध्ये. तर तुम्ही बघू शकता की हे प्रमाण खूपच जास्त, कारण मासिक पाळीमुळे जो रक्तस्राव होतो हे त्याचे प्राथमिक कारण. दुसरी गोष्ट म्हणजे ग्रामीण भागात मुलींच्या पालन पोषणाकडे थोडेसे दुर्लक्ष होते, आहाराकडे दुर्लक्ष होते. त्यानंतर कमी वयात मुलींचे लग्न झाल्यामुळे सासरी गेल्यानंतर अजूनच मुली दुसऱ्यांची काळजी जास्त घ्यायला लागतात आणि स्वतःकडे कुठेतरी दुर्लक्ष होते. त्यातच जर गर्भधारणा राहिली तर मग सगळं लक्ष बाळाकडे केंद्रित होते. त्याच्यामुळे जवळपास 55 ते 56% मुलींमध्ये ॲनिमिया दिसतो. तर हे न्यूट्रिशन रिलेटेड इंडिकेटर्स आहेत जे कॉमनली यूज होतात. तसेच आपण ज्या लैंगिक समस्या असतात त्यांच्याशी रिलेटेड इंडिकेटर्स सुद्धा आहेत. तर त्यापैकी महत्वाचे इंडिकेटर म्हणजे आपल्याला म्हणता येईल की
अर्ली मॅरेज रेट, म्हणजे जे कायद्याने ठरवलेले वयोवर्ष आहेत, कायदेशीर लग्नाचे जे वयोवर्ष आहेत त्याच्या पूर्वी मुला मुलींचे लग्न होणे, तर साधारणतः 25% मुलींचे 18 वर्षापर्यंत लग्न झालेले असते. बापरे. आणि 10% मुलांचे झालेले असते. यातही मुलींचं प्रमाण जास्त आहे. आता साहजिकच अर्ली मॅरेज झाल्यानंतर दुसरा इंडिकेटर म्हणजे नंबर ऑफ चिल्ड्रन, अर्ली प्रेग्नन्सी हा इंडिकेटर आहे. तर साधारणतः 25%, परत 25% मुली या 18 वर्षापूर्वी त्यांना गर्भधारणा झालेली असते. तर हे सुद्धा प्रमाण अतिशय जास्त आहे. आणि याचा दुष्परिणाम म्हणजे एकदा प्रेग्नन्सी राहिली की सतत प्रेग्नन्सीची पण जास्त चान्सेस असतात, सतत आणि कमी अंतराने प्रेग्नन्सी. त्यामुळे परत ते विशियस सायकल तयार होते. परत मुलींना रक्तस्राव जास्त होतो, स्वतःकडे दुर्लक्ष होते, अॅनिमिया होते, माल न्यूट्रिशन होतो, आणि हे विशियस सायकल त्यांच्या होणाऱ्या संततीवर पण याचा परिणाम होतो. प्रेक्षक हो, आपण या विषयाची चर्चा पुढेही चालू ठेवणार आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर, तुम्ही महत्वाची गोष्ट सांगत होतात आणि त्याच्यानंतरच मला हा प्रश्न सुचला की या सगळ्या अडचणी, समस्या आपण बोलतो आहोत किंवा त्यांचे मापदंड, मोजमाप कसं केलं जातं त्यांच्या आरोग्याचं, हेही बोलतो. तर यांच्या समस्या सोडवण्यासाठी मदत करणाऱ्या अशा काही हेल्पलाईन्स आहेत का, किंवा शासनातर्फे असे काही विशेष उपक्रम, प्रोग्राम्स राबवले जातात का? शासनातर्फे विविध स्तरांवरती असे उपक्रम आहेत. आणि त्यामागचं एक मला महत्त्वाचं कारण सांगू वाटतं की साधारण भारताच्या पूर्ण लोकसंख्येपैकी 22% लोकसंख्या ही या वयोगटात आहे. बरोबर. म्हणजे भारतामध्ये अराउंड 2020 साली 253 दशलक्ष हे किशोरवयीन वयोगटातले होते. त्यामुळे शासनाने विचारपूर्वक आणि आपल्या अनुभवाने 2014 रोजी RKSK म्हणजे राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम हा लॉन्च केलेला आहे. हा कार्यक्रम मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर या अंतर्गत लॉन्च केलेला आहे. या कार्यक्रमामध्ये विविध स्तरांवरती अडोलसंट हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात. आता ते कसे, म्हणजे या कार्यक्रमाअंतर्गत मेन्स्ट्रुअल हायजीन स्कीम आहे. या स्कीम मध्ये किशोरवयीन मुलींना या मेन्स्ट्रुअल पिरियड मध्ये स्वतःची काळजी कशी घ्यावी, स्वच्छता कशी ठेवावी, पूरक आहार कसा घ्यावा याबद्दल तर माहिती दिली जाते. आणि त्यांना अगदी कमीत कमी दरामध्ये म्हणजे 6 रुपयामध्ये एका महिन्याचे सॅनिटरी नॅपकिन दिले जातात. फार महत्वाचं आहे हे. हो. आणि त्यानंतर स्कूल अँड हेल्थ वेलनेस क्लिनिक याची सुद्धा एस्टॅब्लिशमेंट केली आहे. म्हणजे वेळोवेळी रेग्युलर इंटरव्हल्सनी स्कूलमध्ये त्यांच्या स्कूलमधली टीचर्स मुलांना आहारासंबंधी, लैंगिक चर्चेसंबंधी माहिती देत राहतात. आणि मुलांच्या स्वतःच्या कम्फर्टेबल झोन मध्ये ती माहिती भेटल्याने मुलं सुद्धा व्यवस्थित आत्मसात करू शकतात. बरोबर. या व्यतिरिक्त अजून भारतामध्ये हेल्पलाईन म्हणली तर चाइल्ड हेल्पलाईन 1098 ही आहे. 1098 चाइल्ड हेल्पलाईन. येस. तर हा मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट अंतर्गत ही योजना सुरू करण्यात आली आहे. आणि CIF म्हणजे चाइल्ड हेल्पलाईन इंडियन फाउंडेशन ही या नोडल एजन्सी अंतर्गत ही सेवा कार्यरत होते. ही सेवा 24 तास 365 दिवस उपलब्ध आहे. आणि या अंतर्गत जे अवघड परिस्थितीत सापडले आहेत त्यांची मदत करण्यासाठी किंवा त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी या आपण हेल्पलाईनचा मदत घेऊ शकतो. प्रेक्षकांनीही याची नोंद घेणं आवश्यक आहे. 1098 ही चाइल्ड हेल्पलाईन आपल्याला उपलब्ध आहे की या वयोगटातल्या मुलांच्या समस्यांचं निराकरण ही हेल्पलाईन करते. विशेषतः या हेल्पलाईन मध्ये बिकट परिस्थितीतले किंवा अनाथ किंवा गरीब अकालीन पालकांचे निधन झाले या मुलांवरती जास्त लक्ष केंद्रित करण्यात येते. उदाहरण म्हणजे जर कुणी जबरदस्ती लग्न लावून देत असेल, म्हणजे अजून वय झाले नाहीये, मुलीला लग्न नाही करायचंय तरी जबरदस्ती लग्न लावून देत असेल, लैंगिक अत्याचार होत असेल, किडनॅपिंग किंवा पियर प्रेशर असेल, अशा अनेक समस्या आपण या हेल्पलाईनद्वारे सोडवू शकतो. या व्यतिरिक्त भारतामध्ये विविध NGOs
म्हणजे नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन अडोलसंट हेल्थ साठी काम करतात. तर आपण या एनजीओच्या वेबसाईटवर व्हिजिट करून त्यांची माहिती घेऊन त्यांना आपण कॉन्टॅक्ट करू शकतो आणि आपल्याला योग्य ती माहिती मिळवू शकतो. म्हणजे शासकीय पातळीवर आणि स्वायत्त संस्था या दोघंही या मुलांच्या आरोग्याच्या जपणुकीसाठी काम करतायत. मला एक पुढचा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही ज्या वेळेला डॉक्टर म्हणून काम करता त्यावेळेला तुम्हालाही विविध अनुभव येत असतात. समुपदेशक म्हणून, काउन्सिलर म्हणून सुद्धा तुम्ही काम करत असता. तर एखादा अनुभव लक्षात राहण्यासारखा असा आहे का की जो आमच्या प्रेक्षकांबरोबर तुम्ही शेअर करू इच्छिता? अनुभव नक्कीच आलेले आहेत आणि एक सर्वसाधारण असं नोटीस होतं की ही पिढी खूप बोल्ड आणि फास्ट झाली आहे. ओके, तर म्हणजे आपले व्ह्यूज एक्सप्रेस करणं किंवा आपले एक ठाम मत असणं हे या पिढीचं वैशिष्ट्य आहे आणि ते असायला हरकत पण नाही. पण त्याबरोबर मनाची परिपक्वता नसल्यामुळे कधीतरी रिस्क टेकिंग बिहेवियर किंवा इम्पल्सिव्हिटी यामध्ये जास्त प्रमाणात आढळून येते. आता इन जनरल सांगायचं तर व्यसनांचे प्रमाण जसे आपण डिस्कस केले किंवा अविवाहित गर्भधारणेचे परिणाम, ऍक्सिडेंट्स, अल्कोहोल ऍडिक्शन हे खूप जास्त प्रमाणात या पिढीमध्ये बघण्यात येते. माझा पर्सनल अनुभव म्हणजे मी ट्रेनिंग पिरियड मध्ये असताना कॅज्युअल्टी मध्ये एक साधारण 16 वर्षाची ग्रामीण भागातली मुलगी आली होती. तर आल्यानंतर तिने अमुक काही खाल्ल्यामुळे काल रात्री ऍसिडिटीचा त्रास होतोय आणि पोट दुखतंय असे सांगितले. तर तिच्या पोटाची तपासणी करताच लक्षात आले की पोटामध्ये मांसाचा गोळा लागतोय आणि बाळ असू शकण्याची शक्यता आहे. बापरे. आणि माझ्यासोबत सगळे मेल रेसिडेंट्स असल्यामुळे मी तिला थोडंसं प्रायव्हेट मध्ये जाऊन कम्फर्टेबल करून थोडासा धीर देऊन विचारले असता तिने आपल्याकडे पिशवीत ठेवलेली एक पॉझिटिव्ह यूपीटी किट दाखवली जी युरिन प्रेग्नन्सी टेस्ट असते. आणि त्या दरम्यान तिला संबंध ठेवताना माहिती सुद्धा नव्हतं की यामुळे आपण प्रेग्नेंट राहू शकतो. इतकं ते वय तिचं कमी आहे, इतकं वय कमी आहे, माहितीचा अभाव आहे आणि तो म्हणजे मांसाचा गोळा एवढा इव्हिडेंटली तयार होईपर्यंत तिने ते सांगितलं नाही. बरं, आपण जे मध्ये बोललो की पाणी न येणं हे किती नैसर्गिक आहे याची सुद्धा कल्पना नाही. म्हणजे आपली पाणी मिस झालीये याचा काय अर्थ असू शकतो हेच तिला कळलं नाही. तर या केसमध्ये म्हणून असं वाटतं की पालकांनी जेवढं मोकळं बोलता येईल, जेवढं इझिली वातावरण ठेवता येईल हे खूप महत्वाचे आहे. हे अनुभव सुद्धा, आणि तुम्ही म्हणालात तसं की ही पिढी खरं तर खूप फास्ट आणि बोल्ड आहे, पण असेही अनुभव असू शकतात की जिथे माहितीचा पूर्णतया अभाव दिसतोय आपला. ही पिढी फास्ट आणि बोल्ड असली तरी अपुऱ्या माहिती सोबत आहे. म्हणजे कसं होतं की शहरी भागात एक्सपोजर असल्यामुळे किंवा ज्या प्रकारचं स्कूलिंग भेटतं त्याच्यामुळे बोलणेच येतो पण माहिती ही अधुरीच असते आणि काही वेळेला अपुरी आणि चुकीची पण असते. आणि सोशल मीडियातून तर एवढी अफाट माहिती आहे की काय चूक काय बरोबर हे उचलणं म्हणजे महाकठीण काम आहे. त्यामुळे आणि शहरी भागात हे प्रॉब्लेम्स आणि ग्रामीण भागात असे प्रॉब्लेम्स. हे अनुभव सुद्धा तुम्हाला एका वेगळ्याच अर्थाने समाजाकडे बघण्याची दृष्टी देत असणार आहे. हो, नक्की. फार महत्वाचं आहे की आपण या सगळ्या विषयावर मगाचपासून डॉक्टर आपण बोलतो आहे, यातले अगदी छोटे छोटे बारकावे सुद्धा तुम्ही आम्हाला सांगितलेत आणि नेमकं कोणत्या हेल्पलाईन्स किंवा कोणत्या योजनांच्या अंतर्गत आपल्याला शासनाकडून किंवा स्वायत्त संस्थांकडनं मदत मिळू शकते हेही तुम्ही आम्हाला सांगितलं. आता आपल्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना एक डॉक्टर म्हणून, एक या वयोगटातल्या मुलांसाठी काम करताना एक काउन्सिलर म्हणून तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय संदेश देऊ इच्छिता? पालकांनी काय करावं हे बरेचदा नमूद केलं की पालकांनी हस्तक्षेप करू नये, फक्त मार्गदर्शन करावं आणि आपल्या पाल्याला स्वतः निर्णय घेण्याची मुभा द्यावी. ओके, पण याच बरोबर मला पाल्यांना सुद्धा संदेश द्यावा वाटतो की पालक हे आपल्याकडे असलेल्या माहिती व ज्ञानामधून आपलं काहीतरी चांगलं करू बघायला पाहतात. तर पाल्यांनी सुद्धा एवढं समजून घ्यावं, या जनरेशन गॅपमुळे कदाचित पालकांसोबत त्यांचे मतभेद होतच असतील, पण पालकांसोबत किंवा तज्ञांसोबत व्यवस्थित सविस्तर चर्चा करणे आणि योग्य त्या मार्गदर्शनाखाली एक कौटुंबिक सामूहिक निर्णय घेणे हे अत्यंत महत्वाचे आहे. याचबरोबर एक महत्वाची गोष्ट आहे की जसे आपण व्हॅलेंटाईन डे किंवा बर्थडे किंवा अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करतो तसे या 8-9 वर्षांमध्ये जेव्हा नॅशनल युथ डे येतो तो असतो 12 जानेवारीला किंवा इंटरनॅशनल अडोलसंट हेल्थ वीक असतो
प्रत्येक मार्च मधील 3ऱ्या आठवड्यामध्ये, तर तो सुद्धा घरच्या घरी हलक्या प्रमाणात सेलिब्रेट करायला हरकत नाही, जेणेकरून पाल्यालाही वाटेल की पालक आपल्या जनरेशनचे आहेत आणि पालकांनाही पाल्यांसोबत विश्वासपूर्वक नाते निर्माण करता येईल. तर याच बरोबर मला एवढं सांगायचं की भारतातली ज्या अवेलेबल कार्यक्रम आहेत, स्कीम्स आहेत, त्यांचा लाभ घ्या, तज्ञांचा सल्ला घ्या आणि आपल्या उत्तम व निरोगी स्वास्थ्यासाठी खूप खूप शुभेच्छा. प्रेक्षक हो, आपल्याकडे असं म्हटलं जातं की वडिलांची चप्पल जेव्हा मुलाला बसायला लागते त्यावेळेला वडिलांनी मुलाशी मित्रत्वाच्या नात्यानं वागावं. प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्रे मित्रवत आचरेत असं म्हणतो. हा जो किशोरवयीन वयोगट आपल्याला दिसतो त्या अवस्थेमध्ये पालक आणि पाल्य हे दोघंही एका अवघड अवस्थेतनं जात असतात आणि अशा वेळेला जसं डॉक्टर म्हणाले त्याप्रमाणे आपण शारीरिक, मानसिक, भावनिक, लैंगिक आणि सामाजिक हे सर्व आरोग्य जपण्यासाठी दोघांनी मिळून, पाल्य पालकांनी मिळून एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत आणि जेव्हा गरज पडेल त्यावेळेला नक्की डॉक्टरांची, समुपदेशकांची सुद्धा मदत घेतली पाहिजे. मग हा जो अवघड पूल आहे तो आपण एकमेकांच्या साथीनं नक्कीच हा ब्रिज, हा पूल चांगल्या पद्धतीने क्रॉस करू शकू. डॉक्टर, तुम्ही आमच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आलात आणि किशोरवयीन मुलांच्या ज्या समस्या आहेत त्यांच्याबद्दल खूप सविस्तर आणि शास्त्रीय माहिती दिलीत. त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीनं मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. नमस्कार.